सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आंबा बागायतदार व व्यापारी आयोजित आंबा बागायतदार व्यापारी चर्चासत्राचे आयोजन जामसांडे येथील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदार उपस्थित राहून यावर्षी आंबा बागायत आसमानी संकटावर कशा पद्धतीने मात करता येईल यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक बागायतदारांनी आपल्या समस्या देखील व्यक्त केल्या। यावेळी आंबा बागायतदारांचे नेमके काय म्हणणे आहे ते पाहूया। आंबा व्यापाऱ्यांवरती आसमानी संकट आलेल्या आंब्याच्या स्वरूपात जो आंबा उपलब्धच नाहीये यावर्षी, त्या निमित्त आम्ही काही जणांनी अचानकपणे व्हॉट्सअप द्वारे शेतकऱ्यांना सांगितलं एकत्र जमूया म्हणून, आणि त्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात 400-500 शेतकरी एकत्र आलेत आणि आज या ठिकाणी बऱ्याचशा त्या गोष्टींवरती चर्चा झाल्या, औषधांवरती चर्चा झाल्या, उत्पन्न कसं वाढवायचं याच्यावरती चर्चा झाल्या आणि नुकसान भरपाई विशेषतः कशी मिळेल याच्यासाठी 11 तारीखला बुधवारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन, पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे। आम्हाला शासनाकडे जी निधी मागायचा आहे, जे नुकसान भरपाई ही मागणारच आहोत। जर प्रामुख्याने प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालंय, कोणाची 5 लाखाची शेती असेल, कोणाची 50 असेल, कोणाच्या 50 लाखाची असेल, सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शासनाकडून जर दाद मागून जर रिटर्न भेटले नाही आम्हाला काही नुकसान भरपाई, तर त्याच्यासाठी कडक तीव्र आंदोलन करण्यात येईल। ज्या प्रवृत्ती वगैरे जी आंदोलनं केली जातात, आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या पण करायचा विचार केला नाही, पण यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कदाचित तसं होऊ पण शकतं, पण शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये। आजची जे काही नैसर्गिक आसमान संकट शेतकऱ्यांना ओढलेलं आहे ते खरोखरच चिंताजनक आहे। कारण आजची परिस्थिती मला वाटतं गेल्या 25 वर्षात एवढी हलाखीची परिस्थिती कधीही नव्हती। कारण त्याचं बघायचं झालं तर आजची जी काही एकजूट झाली ती खरोखर या परिस्थितीमुळेच, कारण या निमित्ताने काय होईल, आपला कोकणातला शेतकरी एकत्र आलाय, पण यानंतर खरोखरच शेतकऱ्याची परिस्थिती, कारण शासनाने शासनाने या गोष्टीचा विचार करून या जे काही तातडीने पंचनामे करून सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। कारण नाहीतर कोकणात ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गोष्टी घडतील असं मला एकंदरीत आजच्या शेतकऱ्यांवरून परिस्थितीवरून वाटतंय। कारण शेतकरी तोही आता म्हणजे आमच्या खाजगी चर्चा करताना शेतकरी तोही विचार बोलून दाखवतात की मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी गोष्ट आपल्या कोकणात होऊ नये यासाठी आमची प्रशासनाला, राज्य सरकारला सर्व नम्र विनंती आहे शेतकऱ्यांची की तुम्ही याच्यात जातीनिशी लक्ष घालून त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त मागणी किंवा शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे त्याचा सारासार विचार करून तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा, एवढं त्या निमित्ताने सांगतो। आजचा जो विषय होता तो आमचा चर्चासत्राचा विषय होता, म्हणजे नैसर्गिक संकट आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करावं। आजपर्यंत शासनानं ऊन, वारा, वादळ, पाऊस या माध्यमातून त्यांनी दिलेली जी नुकसान भरपाई होती याचे पंचनामे व्हायचे, पण आजच्या घडीला वातावरणातील बदल म्हणजे वेगळं संकट आलं यावर्षी आंबा बागायतदारावर। वातावरणातील बदल म्हणजे रात्रीचं टेम्परेचर 12 असतं आणि सकाळचं टेम्परेचर बघितलं तर 32 पासून 36 पर्यंत असतं। त्यामुळे हे वेगळं संकट आहे, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती असल्या कारणाने, वेगळ्या प्रकारची असल्या कारणाने आम्हाला त्याचं वेगळ्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी अशी आमची बागायतदारांची, म्हणजेच आज देवगड हापूस म्हणजे फळांचा राजा आज संकटात आहे आणि राजा संकटात असताना आम्ही कसे शांत राहणार, आम्हाला ती नुकसान भरपाई मिळावी हेच आमचं मागणं आहे। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।